नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण गोरोबा काका नगर सांजा आणि सांजा गटामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी एका बूथ केंद्रावर ज्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून मेहनत घेतली, किंबहुना 15 दिवस सतत झटले आणि आज चांगल्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे मतदान पार पडलेलं आहे। तर सांजा गटातील सांजेचेच कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीनं काम केलेलं आहे। सर नमस्कार, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा फार मोठा खडतर प्रवास झाला आहे गफूर भाई। कारण दादासोबत राष्ट्रवादीमध्ये असताना पुन्हा दादा भाजपामध्ये गेल्यावर पुन्हा ओमराजेकड, पुन्हा ओमराजेकडून पुन्हा दादाकड हा प्रवास झाला। हा प्रवास सांजा स्वीकारते का? आता आज जिल्हा परिषद सगळ्या मिळून आम्ही दिवसभर थांबून एक दुसऱ्याचं म्हणजे इलेक्शन पार पडलं आणि ही कसं स्वीकारता येईल कसं नाही हे 9 तारखेला कळलं। बरोबर बरोबर बरोबर। आपल्याला कसं आहे, नाही आपल्याला काम करायची सवय, इलेक्शन आलं म्हणून नाही, काम करत असताना थोडं कमी जास्त होतच असते। मग आता आपण कोणत्या पक्ष नाही ते पुन्हा ठरवू। पण हे मात्र खरं आहे, तुम्ही जिकडे गेला तिकडे झुकलं मागचा काळ हाताचा काळ कसा राहील ही बी आता 9 तारखेला मी म्हणले की 9 तारखेला लीड राहणार सांजाहून। कमीत कमी आम्ही 4-500चा असं वाटतं की 4-500 तरी लीड राहील सांजा गावात। किती क्रमांक आहे बुद्धी? ही बूथ क्रमांक आहे 24-8 24/8 आणि ह्या बुथामध्ये फक्त शाळेकलच नाही मतदान, शाळेकला आहे, यशवंतनगरला आहे, काकानगरचा आहे, लमन वस्तीचा आहे, सगळं मिक्स मतदान आहे। किती मतदान होते या बूथवर? 1200 मतदान होतं। किती टक्के झाले? हे 54% थोडं 54%। तुम्ही गावचे सरपंच आहेत, माजी सरपंच आहेत आणि तुम्हाला अनुभव गाडा अनुभव, कारण ही वस्ती नव्हती त्यावेळेस पासून झाटलात तुम्ही। कसं वाटेल ह्या बूथमध्ये, कशी परिस्थिती सगळी? आता सर्वप्रथम सर्वांना ह्या लोकशाही उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो बरं सगळ्या पक्षांना। हां सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ह्या बूथमध्ये 1200 मतदान आहे। हां 649 मतदान झाले आणि 54-55% पर्यंत गेलो आम्ही। आणि राजकारणाच्या बाबतीतून बोलायचं म्हणलं तर ह्या वेळेस आपली मध्ये लोकसभा झाली, होय, लोकसभा झाल्यानंतर मध्ये नगरपालिकेची निवडणूक झाली। त्या नगरपालिकेच्या कारभाऱ्यांकडून जी काय त्या शहरातल्या लोकांना सोयी मिळाल्या त्याचं उत्तर त्या दिवशी त्या भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाला मिळालं। बर काय, आणि आम्ही शहरालगत आहेत, नगरपालिका आणि आम्ही टच आहेत। म्हणजे एक रस्ता फक्त शिवरस्ता आहे मध्ये, धाराशिव सांजा। मला असं वाटतंय की लोक चांगल्या विचारानं, चांगल्या भावनेनं, कारण आज बऱ्याच लोकांना कळायले की सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रामध्ये, देशात कोणाची आहे, इथं नगरपालिका आली, मग आपण कशाला विरोधात, ह्या भावनेतून जाणकार मतदार ह्या वेळेस आमच्या बाजून कौल देईल। आमच्या म्हणजे कुणाच्या बाजूने? भारतीय जनता पार्टी काय असा अंदाज आहे। तुम्ही शेतीचं काम केलंय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं, बरोबर? तुमचा जो अंदाज आहे तो अंदाज कसा राहील? तुमच्या तिकडल्या बी बूथ, ती बूथ किती नंबर आहे तुमचा? जिल्हा परिषद शाळा 7 नंबर आणि हे 8 नंबर आहे। पूर्ण बूथवर तुम्ही फिरलात सकाळपासून, फिरलो। काय वाटतं तुम्हाला? पहिलं तर मी तुम्हाला सांगेल की कॅमेरा माझी रिक्वेस्ट आहे सगळीकडे फिरवावा। की ते इलेक्शन संपलेलं आहे, सगळ्याच पक्षांचे इथं नेते मंडळी आहेत आणि आज इलेक्शन संपल्यामुळं तुम्हाला उघडपणे सांगतो, बापूंचा असेल, गपूरबाईचा असेल, हनुमंताप्पाचा असेल, सतीश बाप्पाचा असेल, ह्यांचा आदर्श पुढं डोळ्यापुढं एकच ठेवलेला आहे की न एकमेकावर नाराज होता आणि भांडण तंटा कसल्याही प्रकारे न होऊ देता आम्ही इलेक्शन पार पाडलेलं आहे। बरं। तरी हे सांजावासियांचं आणि सांज्यातल्या सगळ्याच पुढाऱ्यांचं सुद्धा मी मनापासून एक स्वागत करतो आणि बापूंनी म्हणल्यासारखं लोकोत्सवाचाही आदर करतो। आता झालं हे लोकशाहीचं आणि गावाच्या मतदानाचं। आता तुम्हाला एक माझा अंदाज सांगतो, आम्ही ज्याप्रमाणे झटलो, 1 महिना झालं झटलो, ग्राउंडला पळालो, हनुमंताप्पासोबत पूर्ण शिवार फिरलो, तर त्याच्यातून मला एक गोष्ट लक्षात आली की गोरगरीब शेतकरी, शेतमजूर
100% आमच्या पाठीशी आहे आणि वारडा गणेश एक 100-50 लीड आम्ही 100% मिळू. बर बर 100% ही तुम्हाला 100% खात्री आहे? 100%. आजचं मतदान किती झालंय पूर्ण आजचं टोटल मतदान आता ह्या बूथवर 649, तिथल्या बूथवर जवळपास 600चं ॲव्हरेज पकडू आपण. आता तिथं पण तेवढं झालं होतं, अर्ध्या तासापूर्वी मी तिथं हो, हो, होतो. तर 600चं ॲव्हरेज पकडलं तर बापू 8च आहेत का 6 बूथ झाले दादा? 6 3600 म्हणजे 4000च्या जवळ मतदान झालेलं आहे. म्हणजे तुम्ही बाईकमध्ये पावणे चार. बोलल्याप्रमाणे झाले हे. झाले आहे ना, 3,500 मतदान होईल म्हणून. आता 3,500पैकी तुमच्या वाटणीला किती मतदान येईल असा अंदाज वाटतो? 500 जास्त. 500 द्यास तुम्हाला काय वाटतं? 100%. पाचशे बापून एवढा अनुभव नाही माझा, पण विषय- नवीन पिढी आहे जरा हुंबाटीनं सांगायलो 500 जास्त. हा. कसं असतंय अनुभवाचे बोल म्हणतात ना आपण. हो हो अनुभव चुकत नाही, अंदाज चुकताय. नाही मान्य आहे की आता अनुभवात ती अनुभव चुकत नाही. बोला आता त्याला अनुभव. आता ती मी त्या दिवशी माझ्या सांगितलंय तुम्हाला सांजेचे शरद पवार आहेत माझ्या बापू. मुलाप्रमाणे आहे ती. हा. अजून त्याला पुढल्या निवडणुकीत आज काय झालंय ह्या आजच्या सणामध्ये लोकशाहीच्या हा उत्सव कसा झाला ह्याच्यापेक्षा पुढल्या निवडणुकीला अजून ती ह्याच्यापेक्षा परिपक्व होईल, हा. शहाणपणानं बोलत. हा. तर माझं असं मत आहे, एक तर कटाकटी होईल, काय बरोबरी होईल, नसेल तर भाजपवर राहील, ही मात्र 100%. बरं तुम्हाला काय वाटतं सगळ्या आपल्या कार्यक्रम गावातला उमेदवार असल्यामुळं तर गावातल्याने भरपूर त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे. बरं बरं या मतदाराच्या ह्याच्यातून तुम्हाला 9 तारखेला कुणावर कळेल. प्रेम केलंय? गावातल्या जनतेने कुणावर केलंय? तानाजी शिंदे, भारतीय तानाजी शिंदे. जनता. काय वाटतं तुम्हाला? काय तुम्हाला सांगता येईल? तुम्हाला काय वाटतंय? सांगा तर की. महत्त्वाचा मुद्दा, एक अनुभवी गाडा अभ्यासक श्रीराम बापू सूर्यवंशी या गावचे सतत 25 वर्षे राज्य केलेलं एक अनुभवी माणूस आहे आणि त्यांच्या वया एवढंच म्हणजे त्यांच्या कार्या एवढंच वय असणारा ओम सूर्यवंशी आहेत. या दोघांमध्ये सध्या एक मताची चुरस लागली की आमचे 500 जास्त, हे म्हणतात अनुभव खात्री आहे. तर ती 9 तारखेला निकालामधून कळेल असं गफूरभाई म्हणतात आणि गफूरबाई जिकडं गेलं तिकडं कल गेलेला आहे, आतापर्यंतचा इतिहास आहे. बघूया ही कल गफूरबाईनं जर जिंकला तर गावानं यांना बऱ्यापैकी विचार करून टाळले असा त्याचा अर्थ आहे आणि जर गफूरबाईला स्वीकारलं तर गफूरबाई आणि श्रीराम बापू या गावाचे खरे कार्यकर्ते आहेत असं समजलं जाईल. मग आता चुरस आहे हनुमंत अप्पा सूर्यवंशी, ओम सूर्यवंशी, बापू सूर्यवंशी भाजपाचे, गफूरभाई भाजपाचे, हनुमंत आणि ओम हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे, असं एक चुरस. आणि आज ह्या विलक्षणमध्ये खिळीमिळीच्या वातावरणामध्ये हे विलक्षणचे आज मतदान पूर्ण झालेलं आहे. आमचा जे काही मतभेद असतील ते कायमचे मिटले, ही आमची परंपरा आहे. आज संपला हा कार्यक्रम, उद्यापासून दररोज एकमेकाला रामराम नमस्कार सगळं काही चालू राहील. फक्त इलेक्शनच्या 15 दिवसामधली ही जी खुणगाट आहे ते कायमची नष्ट झाली, प्रेमात रूपांतर झालं. आता गावाच्या सरपंच पदाचं विलक्षण येईल त्यावेळेस अजून 15 दिवस असंच राहणार आहे, पुन्हा आमदारकी आल्यावर असंच राहणार आहे. पण या गावचा आदर्श महाराष्ट्रातल्या सगळ्या गावाने घ्यावा. एकमेकाची दुश्मनी कायमची नष्ट करा. इलेक्शनच्या पिरियडमध्ये 15 दिवस फक्त हे इलेक्शन, बाकीचं प्रेम आणि प्रेम. सांजा गावाचा एकोपा महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा. गावात कुठंही दुसऱ्या गावच्या माणसानं जर कारभार केला तर त्याच्या विरोधात गाव उलथत आहे, पण गावामध्ये विरोध असला की इलेक्शनला संपत आहे, अशी एक भूमिका आहे. बापूला काहीतरी बोलायचं. तुम्ही म्हणजे वादविवादाचा विषय काढला. हां विवाद करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कोणासाठी आपण वाद करतो, होय 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 मेन काय कारण वाद करायचं. सिरियस बोलतो मी आणि गांभीर्यपूर्वक बोलतो मी. महाराष्ट्रामध्ये आत्ता ज्यांना राजकारणाचं काहीच देणं घेणं नाही असा एखादा आपण 70-75 वर्षांचा माणूस बोलू इथं काय ती सुद्धा म्हणतंय काय करावं राजकारणाचं, बरोबर कोण कोणाकडे बी चाललंय, बरोबर काय बी होईल, हां काय कोणता भाजप, कोणतं राष्ट्रवादी, कोणती शिवसेना, कोणतं काँग्रेस, एका 2 दिवसात काय बी होईल. 6 पक्ष एक ठिकाणी यायलेत, बरोबर. त्याच्यात 3 हे आता ही आज महाराष्ट्र काय म्हणतोय, 3 पक्ष एकीकडे 3 पक्ष एकीकडे. होय 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 हां म्हणजे आज लोकांना जाणीव झाली. मी ज्या वेळेस 2000 साली गाव ताब्यात घेतलं
त्यावेळेस गावाचं रेड अक्षरात पोलीस स्टेशनला SP ऑफिसला नाव होतं. जसं की जेणेकरून सगळ्यात जास्त तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये की कोर्ट प्रकरण असणारं गाव जास्त प्रकरणं कोर्टात आमच्या गावची होती. तर त्यावेळेचा आलेख 2001 ते 2010 पर्यंतचा आणि 2010 पासून जे कळायला लागलं शहाणपण लोकांना की वाद करून उपयोग नाही, किती दिवसाचं राजकारण. बरोबर. आज माझ्या मुलाच्या वयाचा उम आहे तर तो काय म्हणतोय तरुण रक्त आहे, आज सळसळ करतंय रक्त काय, तर ती काय म्हणतंय की भांडणं करून उपयोग नाही. बरोबर. काय ही जी शहाणपण आलंय लहान तरुण वर्गाला, ही लोकशाहीला खरंच आदरणीय आहे. तर बघा, हे वडीलधाऱ्या माणसाचं लेकरावाला शिकवण्याची पद्धत आहे. मी म्हणेन की पूर्ण जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये असंच जुन्या कार्यकर्त्यांनी तरुण कार्यकर्त्याला शिकवावं. 10-15 दिवसाचा जो विरोध आहे तो विरोध कायमचा संपुष्टात येऊन त्याचं रूपांतर प्रेमात झालं पाहिजेत. हे सांज्याचा आदर्श घ्या. आणि आजचं निवडणूक कुणाच्या पदरात यश येणार आहे, कुणाला गुलाल लागणार आहे, पण ज्या दिवशी गुलाल लागेल त्या दिवशी दोन्ही पार्टी गुलाल येतील बरं का. ही कारण ह्यांची काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळं ह्या गावातला एकोपा आहे ते असाच राहावा एवढीच विनंती आहे. आणि मला असं वाटतं, मी पत्रकार म्हणून जरी मी धाराशिवला राहत असेल तर मी बापूला म्हणत असतो सांजं गाव माझंच गाव, मला असं वाटतंय. कारण मला सांजेशिवाय करमत नाही. ह्या गावातला सगळा इतिहास मला माहीत आहे. फक्त एक आहे की कायमस्वरूपी ग्राम स्वच्छता पार पाडलेली आहे, गावात चांगलं काम झालेलं आहे. याच्या पुढेही काम झालं. हे बघा रोड कसे आहेत, हे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आहेत. म्हणजे असा विकास सांज्याचा दोन्ही बी पार्टीने केला. आणि एक खरं सांगतो, हनुमंत आप्पा, ओम सूर्यवंशी आणि बापू हे जरी विरोध वाटत असतील तर ही एका कुटुंबातले आहेत. हे रात्रीत मला बाईटमध्ये म्हणले तर आम्ही एकमेकाचा आदर्श मानतोय. कारण ह्यांच्या चालीत तुम्ही वळखा नवीन पोरावाने आणि एकोप्यानं राहावा एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. सांजेकर. काय होऊ शकते मला हा, ग्रामपंचायतला काय बी होऊ शकतंय, उद्या सुद्धा बदल होऊ शकतंय. गपूरबाई कोणकडे असतील गॅरंटी नाही, बापू कोणकडे असतील गॅरंटी नाही. कारण सगळ्याच आमदाराकडून निधी आणतात, सगळ्याच पक्षाच्या, आणि गावाचा विकास करतात. ही एक चाल वळखा. कारण कुठल्याही पक्षाचा माणूस जर निवडून आला, आमदार झाला, खासदार झाला, तर त्यांची निधी वाया जाऊ देत नाहीत. विरोधक बी आणतात गावासाठी, सत्तेत बसलेले बी आणतात गावासाठी. म्हणजे केंद्रबिंदू गाव समजतात. गाव आपला आहे आणि त्या गावासाठी आम्ही मरणार, ही भूमिका या कार्यकर्त्याची आहे. ही कार्यकर्त्यांनी सर्वांनी लक्षात घ्यावी आणि सतत सांज्याचा विकास व्हावा. उद्या सांजा धाराशिवमय व्हावा. सांजा म्हणजे धाराशिव असं व्हावं, अशी एक अपेक्षा आहे. धन्यवाद सांजेकर, धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद महाराष्ट्रातल्या सर्व माणसांचं. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार आता बाकीच्यानं सांजेच्या बाबतीमध्ये कमेंट लिहायच्यात. ह्यांचा एकोपा बघून कमेंट लिहा, चांगल्या लिहा, वाईट लिहा, पण एकोप्यात राहावा, प्रेमात राहावा. राजकारणात विरोध करू नका. 15 दिवसाचं राजकारण कायमचं नष्ट करा आणि प्रेमात रूपांतर करून राजकारण खेळेमेळीच्या वातावरणामध्ये करावं, अशी एक अपेक्षा. अजून ते हिशेब पण आता. धन्यवाद सांजेकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.